नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या 15 ऑगस्ट 2022ला भारताला 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत. देशाला 75 वर्ष पूर्ण होत असताना मागे वळून जर बघितलं तर खरंच आपल्या देशाला 75 वर्षच झाली का असा प्रश्न निर्माण होतो. बघा मित्रांनो, सनातन धर्माचे संस्कार संस्कृती फार प्राचीन आहे आणि प्रगल्भ विज्ञाननिष्ठ संस्कृती संस्कार याचा ऱ्हास कसा झाला, भारत पारतंत्र्यात कसा गेला, भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शतकं का लागली, काय कारण असेल याच्या मागच्या कारणांचा शोध घेतला तर मूळ आहे आपण आपल्या सनातन धर्म संस्कार संस्कृती याच्यापासून दूर गेलो, किंबहुना आपल्याला आपल्या धर्मापासून संस्कारापासून संस्कृतीपासून दूर नेण्यात आलं. आणि इंग्रजांची एक नीती होती, डिवाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा. मित्रांनो, आणि आपल्यामध्ये कधी एकी होऊ शकली नाही. एक धागा ज्या धाग्याने आपण कधी एकत्र बांधलो गेलो नाही. अखंड हिंदुस्थान त्यावेळेस जर या पारतंत्र्यामध्ये ह्या शत्रूंशी लढला असता तर आपल्याला 1858 मध्येच स्वातंत्र्य मिळालं असतं, किंवा त्याच्या अगोदर सुद्धा मिळू शकला असता. कारण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 7 लाखापेक्षा जास्त क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची बाजी प्राणाची आहुती दिलेली आहे. हा स्वातंत्र्याचा यज्ञकुंड धगधगत ठेवण्यासाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. तर अमृत महोत्सव साजरा करत असताना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा हे अभियान राबवलं जात आहे. तर सर्व राष्ट्रप्रेमी मित्रांना, देशवासियांना माझी विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या घरावरती 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान तिरंगा फडकवायचा आहे आणि तिरंग्याला मानवंदना द्यायची आहे आणि एक फोटो काढून सोशल मीडियावरती तो टाकायचा आहे. तर आपण स्वातंत्र्य मिळवलं, त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे, ठीक आहे, आनंदाची गोष्ट. मग आपण पारतंत्र्यात गेलो कशी? तर 9व्या शतकापर्यंत आपण स्वतंत्र होतो, आपले धर्म संस्कार संस्कृती हाती आपण जतन करत होतो आणि त्यानुसार आपला देश चालू होता, शिक्षण पद्धती चालू होती, व्यापार व्यवसाय चालू होता, सुख शांती समाधान या देशात होतं. असं म्हणतात की 1818ला आपल्या रुपयाची किंमत ही अमेरिकन डॉलरपेक्षा कित्येक पटीने जास्त होती. देश हा सोने की चिडिया असं म्हटलं जातं. त्या काळात असं म्हटलं जायचं की देशामध्ये सर्व धन संपत्ती आरोग्य व्यापार आणि सर्व लोक सुख शांती आणि समाधानात जीवन जगत होती. मग असं काय घडलं तर 9व्या शतकानंतर पुढे जे आता आक्रमण कोण करतो? ज्याला एकतर सत्तेची भूक असते किंवा त्याच्या सीमा त्याला वाढवायच्या असतात. म्हणजे जेव्हा साम्राज्यवादी लोक असतात, त्याचं साम्राज्य वाढवण्याची जी लालसा असते त्यापोटी काही लोक आक्रमण करतात. तर काही लोक त्या देशाकडे संपत्ती आहे, त्या देशाकडे संपन्नता आहे आणि मग बघा, चोर असेल किंवा एखादा भुकेला असेल किंवा एखादा भिकारी असेल तर कोणाकडे जातो? ज्या घराकडे संपत्ती आहे, ज्या घराकडे धनधान्य अन्न मिळणार आहे, अशाच ठिकाणी ते चोर किंवा लुटारू किंवा भिकारी जात असतो. आपला देश त्या पद्धतीने अत्यंत संपन्न असा देश होता आणि म्हणूनच जे परकीय देश आहेत त्यांनी आपल्या देशावर आक्रमण केलं. अलाउद्दीन खलजी पासून आपण जर सुरुवात केली तर अलाउद्दीन खलजी पासून ते अब्दालीपर्यंत अनेक हे जे देश आहेत या देशाने आपल्या देशावरती आक्रमण केलं. ह्या देशातील सगळी जनता सर्व हिंदुत्ववादी लोक आहेत, हिंदू आहेत. त्याचं कारणच आहे कारण आपल्या देशामध्ये याच्या अगोदर ख्रिश्चन किंवा मुस्लिम किंवा इतर कुठल्याही धर्माची लोक राहत नव्हती, फक्त सनातन धर्मवादी लोक राहत होती.
सनातन धर्माला मानणारी लोक राहत होती. पण हे जे परकीय लोकांनी आपल्या देशावर आक्रमण केलं आणि त्यानंतर ही सगळे जाती धर्म वेगवेगळे धर्म या देशामध्ये वाढत गेले. अशा याच्यामागचं काय कारण होतं? पारतंत्र्यात आपण कसं गेलो याचा विचार आपण कधी केला नाही, किंवा आपल्याला करू दिला नाही. पण गेल्या 8 वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर आपण पुन्हा आपल्या मूळ विचारांकडे चाललो आहे. बघा, आपली शिक्षण पद्धती अत्यंत उत्कृष्ट दर्जाची, प्रगल्भ आणि विज्ञाननिष्ठ होती. आणि ह्या विज्ञाननिष्ठ आपल्या संस्कार, संस्कृती, शिक्षण पद्धतीकडे आपण जायला हवं पुन्हा, तरच आपल्याला ते गतवैभव प्राप्त करता येईल. आता हे जे मोगल होते किंवा नंतर इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले, ह्या लोकांनी आपल्यावर आक्रमण केल्यानंतर तिथे आपल्या देशात त्यांची सत्ता स्थापन करावी. बघा, व्यापारी म्हणून आले. कसं म्हटलं तर 16व्या शतकात इंग्रज आले व्यापारी म्हणून, आणि व्यापारी म्हणून अनेक राजांकडून त्यांनी काय केलं, परवानगी घेतली. आणि परवानगी मिळाल्यानंतर व्यापार करता 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 त्या व्यापाराच्या संरक्षणासाठी सैन्य आणलं. सैन्य काही सगळं तिथून आणलं नव्हतं, आपल्याच देशातील लोकांना त्यांनी सैनिक म्हणून कामाला ठेवलं. असं करत करत त्यांची फौज वाढली. आधुनिक शस्त्रसाठ्यांनी आपल्या सगळ्या ज्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी, कारखान्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी ते आधुनिक शस्त्रसाठा गोळा केला. असं करत 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 ते व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. पण हा प्रवास जर आपण बारकाईने विचार केला तर विचार केला तर ह्याच्यामध्ये त्यांनी एक केलं. भारताला जर पारतंत्र्यात ठेवायचं असेल, गुलामीत ठेवायचं असेल, तर भारतातील व्यवस्था, शिक्षण व्यवस्था मोडीत काढली पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून 1858 मध्ये म्हणजे 1857चा उठाव झाला. त्यावेळेस इंग्रजांच्या लक्षात आलं की भारतामध्ये अशा प्रकारची सशस्त्र क्रांती झाली तर आपलं साम्राज्य कोसळेल, आणि आपलं साम्राज्य इथून नष्ट झालं तर फार मोठं आपल्या ब्रिटिशांना फार मोठं नुकसान सहन करावं लागेल. मग भारतामध्ये गुलामी कायम राहावी, पारतंत्र्यात देश राहावा, आपली सत्ता कायम राहावी, यासाठी त्यांनी काय केलं तर त्यांनी 1857चा उठाव मोडीत काढल्यानंतर पहिलं काम केलं, भारतीय शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करायला हवी, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग 1858 मध्ये त्यांनी इंडियन एज्युकेशन ऍक्ट तयार केला. आणि ह्या ऍक्टच्या माध्यमातून फक्त कॉन्व्हेंट स्कूल, शाळा यांनाच परवानगी देण्यात आली. आणि तिथेच मूळ आहे पारतंत्र्याचं. पुढे आणखीन आपल्याला 1947 पर्यंत वाट बघावी लागली. त्याचं कारण हा कायदा. बरं, हा कायदा आणायच्या अगोदर ह्या ब्रिटिशांनी भारतीय शिक्षण पद्धतीचा बारकाईने अभ्यास केला. त्याच्यामध्ये अनेक विचारवंत होते, त्यांचे अधिकारी होते. पहिला जो लुथर म्हणून जो अधिकारी होता त्यांनी उत्तर भारताचा अभ्यास केला. आणि दुसरा होता थॉमस म्हणून जो अधिकारी होता, त्यांनी दक्षिण भारताचा अभ्यास केला. तो उत्तर भारतामध्ये 97% लोक साक्षर होती, तर दक्षिण भारतामध्ये जवळजवळ 100% लोक साक्षर होती. आणि त्याचं काय कारण असावं तर त्यांच्या लक्षात आलं की त्या काळातली गुरुकुल व्यवस्था, गुरुकुल शिक्षण पद्धती, आणि मग ह्याच्यावरती आघात करणं गरजेचं आहे. ही जर गुरुकुल शिक्षण पद्धती जर बंद झाली, ही जर मोडीत काढली, तर शिक्षण व्यवस्था मोडीत निघेल आणि हा भारतीय समाज त्याच्या संस्कार, संस्कृती, शिक्षण पद्धतीपासून दूर गेला की तो आपोआपच आहे ना इंग्रजी शिक्षणाकडे वळेल. आणि ही त्यांची धूर्त नीती होती. त्यांचा शेवटी देशाला स्वातंत्र्य द्यायचं नाहीये, पारतंत्र्यात ठेवायचं आहे, गुलामगिरीत ठेवायचं आहे, आणि व्यापार करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, राज्य करायचं आहे, हेच त्यांचं मूळ उद्दिष्ट होतं. मग 1858 मध्ये ज्यांनी ड्राफ्ट लिहिला त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं लॉर्ड मेकेला. ह्या लॉर्ड मेकेलाने काय केलं, ही जी हे लिहिलं त्या कायद्यात त्यांनी असे बदल केले की फक्त इंग्रजी शाळाच शिल्लक राहतील.
आणि त्यांनाच मान्यता मिळेल. हा लॉर्ड मैकाले हा जो अधिकारी होता, हा म्हणजे धूर्त होता आणि बुद्धिमान होता. त्याने हा जो कायदा बनवला, त्या कायद्यामध्ये त्याने काय केलं तर गुरुकुल आश्रमांना प्रथम काय केलं, अवैध, बेकायदेशीर आहेत असं घोषित केलं. त्यानंतर संस्कृत भाषा ही बेकायदेशीर आहे हे घोषित केलं. बघा, त्यामुळे काय झालं, त्या काळामध्ये शिक्षण देण्याच्या ज्या पद्धती होत्या त्या पद्धतीतली सर्वोत्कृष्ट पद्धत म्हणजे गुरुकुल पद्धत. आणि त्या गुरुकुल पद्धतीवर फार मोठा आघात झाला. आता त्या काळामध्ये सुमारे 7,32,000 गुरुकुल होते. आणि त्या काळातली खेडी असं म्हटलं जातं की 7,50,000 खेडी आणि 7,32,000 शैक्षणिक संस्था म्हणजे कुठल्या, तर गुरुकुल. आणि त्या गुरुकुलच्या माध्यमातून 18 वेगवेगळे विषय शिकवले जात होते. अशी प्रगल्भ विज्ञाननिष्ठ शिक्षण पद्धती. हा मैकेल काय म्हणतो, मैकाले असं म्हणतो, जर भारतामध्ये जर कायमस्वरूपी आपल्याला जर राज्य करायचं असेल तर भारतीय समाजाला गुलामगिरीत ठेवावं लागेल. आणि त्यांना जर गुलामगिरीत ठेवायचं असेल तर त्यांची देशी ही जी शिक्षण पद्धती आहे, गुरुकुल पद्धती आहे, ती समूळ नष्ट करावी लागेल. आणि तिथे कॉन्व्हेंट शाळा सुरू करावी लागते. कॉन्व्हेंट शाळेच्या माध्यमातून इंग्रजी शिक्षण द्यावं लागेल. म्हणजे शाळेत निर्माण होणारा विद्यार्थी हा शरीराने हिंदुस्थानी भारतीय असेल, पण मनाने आणि बुद्धीने तो इंग्रज असेल. आणि हे असे इंग्रज बुद्धीने आणि शरीराने भारतीय, मनाने आणि बुद्धीने इंग्रज जर शाळेतून विद्यापीठातून बाहेर पडले तर हे सर्व लोक आपल्यासाठी काम करतील. आणि अशा त्याच्या विचारानेच पुढे काम झालं. आणि त्या कायद्यानुसार 7,32,000 गुरुकुल शिक्षण व्यवस्था मोडीत निघाल्या. या शिक्षण बेकायदेशीर झाल्या त्या. आणि बेकायदेशीर झालेल्या शिक्षण संस्थांना, गुरुकुलांना मदत करणारे सामाजिक म्हणजे लोकांच्या मदतीने त्यांना आर्थिक मदत मिळत होती, ती मदत बंद झाली. कारण जर गुरुकुल संस्था जर बेकायदेशीर आहेत तर ह्या बेकायदेशीर संस्थांना, शिक्षण संस्थांना मदत करणं सुद्धा बेकायदेशीर झालं. त्यामुळे त्यांना मदत करणं बंद झालं. काही गुरुकुल संस्थांनी त्याच्या विरोधात, इंग्रजांच्या विरोधात उठाव केला. तर अशा गुरुकुल संस्था जाळण्यात आल्या. आणि काही गुरुकुल शिक्षकांना मारझोड करून जेलमध्ये टाकलं. तर अशा प्रकारे इंग्रजांनी ह्या शिक्षण संस्था आपली मोडीत काढली. म्हणजे एखाद्या देशाला जर गुलाम बनवायचं असेल तर त्याची शिक्षण व्यवस्था जी मूळ तत्वावरती, संस्कार, संस्कृतीवर आधारित असते, ती शिक्षण व्यवस्था पूर्णपणे समूळ नष्ट करा, म्हणजे तो देश गुलाम होतो. हे त्यातून सिद्ध झालं. बघा, तो काय म्हणायचा, मैकाले असा म्हणायचा की जर आपल्याला शेती करायची असेल तर मशागत अगोदर करावी लागते. शेतीची मशागत करून मग पेरणी करावी लागते. तसं भारतामध्ये आपली इंग्रजी कॉन्व्हेंट स्कूलच्या माध्यमातून इंग्रजी शिक्षण पद्धती लागू करायची असेल तर भारतातील समाजातील लोकांच्या डोक्यांमध्ये म्हणजे लोकांची मशागत करून तिथे कॉन्व्हेंट स्कूलची पेरणी, शिक्षणाची पेरणी करावी लागेल. त्याने त्याच्या वडिलांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्र फार प्रसिद्ध आहे. तो त्या पत्रात म्हणतो, भारतातून जर इंग्रज तयार करायचे असतील तर आपण भारतीय लोकांना कॉन्व्हेंट स्कूलकडे वळवलं पाहिजे. आणि जेव्हा भारतीय समाज हा इंग्रजी शिक्षणाकडे वळेल तेव्हा तो त्यांच्या संस्कृतीपासून, संस्कारापासून, धर्मापासून वेगळा होईल.
त्या समाजातील लोकांना तिथल्या प्रचलित ज्या म्हणी असतील किंवा जे वाक्यप्रचार असतील किंवा ग्रंथ असतील यांचं काही ज्ञान नसेल. आणि मग पुरातन संस्कार संस्कृतीचं ज्ञान नसणारा तरुण जेव्हा विद्यापीठातून, इंग्रजी विद्यापीठातून म्हणजेच कॉन्व्हेंट स्कूलमधून बाहेर पडेल, त्यावेळेस त्याला भारतीय संस्कृतीचं ज्ञान नसल्यामुळे तो आपोआपच इंग्रजी संस्कृतीचं ज्ञान घेऊन समाजात आल्यामुळे तो गुलाम, म्हणजे मानसिकदृष्ट्या तो गुलाम होईल. आणि जरी इंग्रज भारत सोडून गेले तरी भारताची जी परंपरा आहे ती नष्ट झाल्यामुळे, सांस्कृतिक धरोहर आहे ती नष्ट झाल्यामुळे तिथे इंग्रजी संस्कार संस्कृतीचं कायमस्वरूपी त्या ठिकाणी ती रुजेल. म्हणजे किती मोठा भविष्याचा विचार त्यांनी केला होता शिक्षण पद्धतीमध्ये बदल करताना, की जरी इंग्रज गेले तरी इंग्रजी शिकणारे लोक विद्यापीठातून जेव्हा बाहेर येतील तेव्हा ते शरीराने काय असतील, शरीराने भारतीय असतील, पण मनाने आणि बुद्धीने काय असतील, इंग्रज असतील. मग विद्यापीठातून तो वडिलांना सांगतो की विद्यापीठातून बाहेर पडणारे तरुण हे जरी शरीराने भारतीय असले तरी मनाने आणि बुद्धीने ते इंग्रज म्हणूनच बाहेर पडतील. आणि म्हणून जरी आपण हा देश सोडला तरी सुद्धा आपला संस्कार संस्कृती, इंग्रजांची संस्कार संस्कृती कायमस्वरूपी भारतामध्ये रुजेल. आणि तसंच झालं मित्रांनो. इंग्रज जरी आपल्या देशातून निघून गेले तरी सुद्धा आजही आपल्या देशामध्ये आपली मातृभाषा बोलताना आपल्याला थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं किंवा कमीपणा वाटतो. पण इंग्रजीमध्ये जर फार 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 बोललो आपण तर काय मुलगा हुशार आहे, किती विद्वान आहे असं वाटतं. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, इंग्रजी भाषा ही दरिद्री भाषा आहे. बघा, तुलना करा तुम्ही हिंदी, मराठी, आपल्या ज्या मातृभाषा आहेत, आपल्या त्या प्राकृतिक भाषा आहे, याच्याशी जर तुलना केली इंग्रजी भाषेची तर अतिशय दरिद्री भाषा. पण इंग्रजांनी संपूर्ण जगावर राज्य केल्यामुळे ती त्यांची भाषा त्यांची शिक्षण पद्धती त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी रुजवली, ज्याच्या माध्यमातून त्यांच्यासाठी काम करणारे लोक त्यांनी तयार केली आणि त्यांच्या संस्कार संस्कृतीचं जतन त्या लोकांकडून करून घेतलं, जेणेकरून त्यांना चांगला एक तरुण मिळाला काम करण्यासाठी. त्यांच्या जे हे आहेत, मोठमोठ्या कारखाने असतील किंवा उद्योगधंदे असतील किंवा जे काही त्यांनी प्रशासन व्यवस्था तयार केली होती ती सगळी व्यवस्थितरित्या हँडल करण्यासाठी त्या तरुणांची त्यांना गरज होती. ते तरुण त्यांनी तयार केले कॉन्व्हेंट स्कूलच्या माध्यमातून. आणि म्हणून मित्रांनो, पुन्हा आपण आपल्या वैदिक शिक्षणाकडे, गुरुकुलाकडे, ऋषिकुलाकडे आपण जायला हवं. बरे, जायला हवं म्हणजे काय तर बघा, भारत सरकार आज भारतीय भाषांमध्ये, प्राकृतिक भाषांमध्ये शिक्षण कसं देता येईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आणि गरज आहे. आज आपण आहे ना त्या भाषेत जर शिकलो ना, बघा ना, एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या भाषेतून शिकवायचं म्हटलं तर पटकन समजतं. पण आपला तरुण काय होतोय, मराठी मीडियम मधून जर 10 वर्ष शिकतोय आणि 11वी नंतर डायरेक्ट इंग्लिश मध्ये जातो, मग इंग्रजी त्याला कठीण जातो. म्हणजे इंग्रजी शिकण्यामध्ये त्याचा वेळ जातो जास्त. बरं, एखाद्या इंग्लिश मिडियमला टाकलेला विद्यार्थी आहे, तो घरी आल्यानंतर मराठीतच बोलणार, त्याच्या आई वडील मराठीत भाषण बोलत असतात, मग त्याला इंग्रजी शिकवणार कोण? मग अशा अवस्थेत, द्विधा अवस्थेमध्ये अडकलेला तरुण ज्ञानाच्या बाबतीत कमजोर होतो आणि मार्कांच्या बाबतीत पुढे जाऊ शकतो. मग असा तरुण काय उपयोगाचा आपल्या, जो विज्ञानाने, ज्ञानाने त्याच्या बुद्धीमध्ये बुद्धीचा ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा त्या बुद्धीचा विकास त्या पद्धतीने न होता फक्त घोकंपट्टी होते. मार्क मिळवण्याचं ज्ञान तो अभ्यास करतो किंवा तो ज्ञान मिळवतो. आणि मार्क मिळवून देणारं ज्ञान त्याला समाजामध्ये त्या प्रकारचं जे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी योग्यता, पात्रता आहे ती निर्माण त्याच्यामध्ये होऊ देत नाही. आणि म्हणून आपल्या जे प्राकृतिक भाषा आहे, आपल्या ज्या बोली भाषा आहेत त्याच्यामध्ये शिक्षण देणं फार गरजेचं आहे. बघा मित्रांनो, अनेक देश आता इंग्रजी भाषा बोलणारे आणि शिक्षण देणारे फक्त 11 देश आहेत जगामध्ये. जगामध्ये 204 देश आहेत, त्यापैकी फक्त 11 देशामध्ये इंग्रजी भाषा शिकवली जाते किंवा बोलली जाते. म्हणजे
मुख्य भाषा म्हणून. तुम्ही बघितलं जर्मनी बघा, चायना बघा, रशिया बघा, या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या भाषा विकसित केल्या आणि त्या स्वतःच्या भाषेमध्ये त्यांनी शिक्षण दिलं आणि म्हणून तिथला समाज आज प्रगत आहे. तर आपण आपल्या मूळ भाषेकडे, मूळ शिक्षण पद्धतीकडे जाण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपलं भारत सरकार सुद्धा प्रयत्न करत आहे. मी तुम्हाला त्या काळामध्ये असणारे काही शिक्षण संस्थांच्या संदर्भातली थोडी माहिती देणार आहे. त्या काळामध्ये भारतीय जे गुरुकुल होते ते किती प्रकारचे गुरुकुल होते आणि कशा प्रकारचं शिक्षण त्या काळात गुरुकुलाच्या माध्यमातून दिलं जात होतं. तर बघा, गुरुकुलामध्ये पुढील शिक्षण दिलं जात होतं. कोणतं शिक्षण? तर अग्निविद्या, ज्याला आपण अग्निविद्या, वायुविद्या, जलविद्या, अंतरिक्ष विद्या, या वेगवेगळ्या विद्या त्या ठिकाणी शिकवल्या जात होत्या. पृथ्वी विद्या, सूर्यविद्या, चंद्रलोक विद्या, चंद्र आणि लोक विद्या, मेघ विद्या, पदार्थ विद्युत विद्या, सौर ऊर्जा विद्या, दिन रात्री विद्या, सृष्टी विद्या, खगोल विद्या, भूगोल विद्या, काल विद्या, भूगर्भ विद्या, रत्न धातु विद्या, आकर्षण विद्या, प्रकाश विद्या, तार विद्या, विमान विद्या, जलयान विद्या, अग्नीय अस्त्र विद्या इत्यादी विद्या त्या काळात शिकवल्या जात होत्या. मित्रांनो, त्याचबरोबर जीवजंतू विज्ञान विद्या, यज्ञ विद्या इत्यादी त्या ठिकाणी ह्या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवरती अभ्यास किंवा शिक्षण दिलं जात होतं गुरुकुलांच्या माध्यमातून. त्यानंतर वैज्ञानिक विद्या घरकुल शिक्षण व्यवस्थेत शिकवल्या जात होत्या. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी व्यावसायिक आणि यांत्रिक विद्या सुद्धा शिकवल्या जात होत्या. शिक्षणाबरोबर म्हणजे विज्ञानाबरोबर त्यांना व्यावसायिक सुद्धा शिक्षण दिलं जात होतं. तो कोणतं व्यावसायिक शिक्षण दिलं जात होतं? वाणिज्य, कृषी, पशुपालन, पक्षीपालन, पशु प्रशिक्षण, यंत्रकार, रथकार, रत्नकार, सुवर्णकार, वस्त्रकार, कुंभकार, लोहकार, तक्षक, रंगसाज, खटवाकर, रज्जुकर, वस्तुकार, पाकविद्या, सारथ्य, नदी प्रबंधक, सूचिकार, गोशाला प्रबंधक, उद्यानपाल, वनपाल, नापीक इत्यादी वेगवेगळे व्यवसायात सुद्धा शिक्षण दिलं जात होतं. म्हणजे मला विचार करा, आपल्या ह्या वेगवेगळ्या म्हणजे शिक्षण विज्ञाननिष्ठ शिक्षणाबरोबरच व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा शिक्षण दिलं जात होतं. म्हणजे शिकलेला तरुण जेव्हा बाहेर येईल समाजामध्ये तेव्हा तो स्वतःच्या पायावर उभा राहील, अशा स्वरूपाचं शिक्षण गुरुकुलाच्या माध्यमातून दिलं जात होतं. ह्या मैकाले शिक्षण पद्धतीमुळे गुरुकुल नष्ट झाले आणि मैकालेच्या शिक्षण व्यवस्थेमुळे भारत हा गुलाम झाला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून आपण भविष्यामध्ये आपली स्वतःची एक शिक्षण पद्धती, जी आपले प्राचीन संस्कार, संस्कृती याचं जतन करणारी आणि आपल्या आता धर्म म्हणजे नक्की काय असतं? तर त्या देशात राहणाऱ्या लोकांची एक जगण्याची एक शैली असते, पद्धत असते, विचार, आचार, वागणूक आणि परमेश्वराविषयी त्यांचं असणारं एक नातं आणि त्यातून त्यांची होणारी एक श्रद्धा, भक्ती, अन्यायाविरुद्ध लढणं, अत्याचार विरुद्ध आवाज उठवणं, चांगल्या गोष्टींना सहकार्य करणं, या निसर्गाचं संरक्षण करणं, पर्यावरणाची पूजा करणं, पर्यावरणाची देखरेख करणं, संवर्धन करणं, कोणत्याही कुठल्याही लोकांवरती अत्याचार, अन्याय न करणं, कोणावरही अतिक्रमण न करणं, ह्या सगळ्या गोष्टी धर्मामध्ये येतात. ह्याला म्हणतात धर्म. याच्या व्यतिरिक्त काय असतं? ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्या म्हणजे प्राचीन धर्म, संस्कार, संस्कृती याचं जतन करणारी शिक्षण पद्धती आपल्याला आपल्या लोकांना, आपल्या मुलांना द्यायला हवी. कारण त्या विद्यापीठातून जेव्हा विद्यार्थी बाहेर पडतील तेव्हा ते मनाने, बुद्धीने
आणि शरीराने सुद्धा हिंदुस्थानी असले पाहिजेत. कारण हीच शिक्षण पद्धती आपल्याला आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या आई वडिलांसाठी, आपले जे नातेवाईक असतात त्यांच्यासाठी लढण्याची ताकद देते. जर स्वतःची शिक्षण पद्धती असेल, स्वतःच्या विचारांची शिक्षण पद्धती जी स्वातंत्र्यवीर घडवते, जे स्वातंत्र्य प्रेमी घडवते, देशासाठी स्वतःचं प्राण बलिदान अर्पण करण्यासाठी, प्राण बलिदान देण्यासाठी, प्राणाच्या आहुती देण्यासाठी प्रेरित करणारी शिक्षण पद्धती आज आपल्याला गरजेची आहे किंवा आपल्या देशात ती दिली जावी. कारण देश सुरक्षित तर आपण सुरक्षित. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या पुरातन संस्कृतीकडे आपण जाऊया आणि त्या शिक्षण संस्थेचं अनुकरण करून पुन्हा एकदा सनातन धर्माचा विजय कसा होईल, सनातन धर्माचे विचार कसे रुजवले जातील आणि राष्ट्रभक्त या देशात कसे निर्माण होतील यासाठी प्रयत्न करूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान.